नमस्कार मंडळी, निर्मिती वाचन कट्टामध्ये मी सई. 1930 मध्ये भारतीय क्रांतिकारक सरदार भगत सिंग यांनी लाहोर सेंट्रल जेलमध्ये मैं नास्तिक क्यों हूं हा लेख लिहिला. त्यांच्या काही धार्मिक मित्रांना असे वाटत होते की ते त्यांच्या गर्विष्ठपणामुळे नास्तिक आहेत. या गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हा लेख लिहिला. शहीद भगत सिंग यांचे हे अजरामर विचार ज्या सामाजिक व संशोधक संस्था, संघटना, विचारवंत, कार्यकर्ते, प्रकाशक, विक्रेते व त्यांचे सहकारी यांनी जतन केले आणि आपल्या पिढीपर्यंत पोहोचवले, त्या सर्वांच्या ऋणात राहून हे नव्या पिढीकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तर आपण पाहणार आहोत मी नास्तिक का आहे. एक नवीनच प्रश्न उभा राहिला आहे. सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईपणामुळे नाकारतो आहे का? या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. काही मित्रांशी बोलताना माझे असे लक्षात आले की या माझ्या मित्रांना, म्हणजे मी तरी त्यांना मित्र मानतो, माझा जो काही थोडासा सहवास मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की देवावरचा अविश्वास हा माझा जरासा अतिरेकपणाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दाखवेगिरी एवढीच आहे. एकूण ही समस्या तशी गंभीर आहे. मनुष्य स्वभावातल्या या दोषास्पद प्रवृत्तीपासून मी पूर्णपणे मुक्त आहे अशी बढाई मी मारत नाही. मी माणूस आहे, बस, याहून जास्त काही नाही. माझ्यात ही एक उणीव आहे. पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्यात मी एकाधिकारशहा म्हणून ओळखला जात होतो. माझे स्नेही B.K. दत्त हे सुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. काही प्रसंगी तर जुलमी सत्ताधीश म्हणूनही नकळत माझी मते दुसऱ्यांवर लादतो व माझे निर्णय मान्य करून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही. हे सर्व म्हणजे कदाचित अहममान्यता असेल. इतर लोकप्रिय मतप्रवाहांच्या तुलनेने आपला पंथ जितका व जसा वेगळा आहे तितक्या प्रमाणात माझ्यात गर्विष्ठपणा आहे, पण तो वैयक्तिक स्वरूपाचा नाही. कदाचित तो आपल्या श्रद्धेविषयीचा योग्य अभिमान असेल व त्याला गर्विष्ठपणा म्हणता येणार नाही. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर अहंकार हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे. या प्रश्नाची मी इथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहममान्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गैरवाजवी अभिमान किंवा फुकटचा गर्विष्ठपणा. या गोष्टी देवावर विश्वास ठेवण्याच्या माणसाच्या वाटेत अडथळा होऊच कशा शकतात हे मला खरोखरच उमजत नाही. लायकी नसूनही किंवा त्यासाठी खरे म्हणजे मूलभूतरित्या आवश्यक असणारे गुण अंगी नसूनही जर मला काही प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली असेल तर एखाद्या खऱ्या थोर माणसाची थोरवी मी नाकारू शकतो, एवढे समजण्यासारखे आहे. परंतु देवावर विश्वास ठेवणारा मनुष्य त्याच्या अंगच्या दाखवेगिरीमुळे असा विश्वास ठेवणे कसे काय थांबवू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. त्या माणसाने स्वतःलाच ईश्वराचा प्रतिस्पर्धी म्हणून समजायला सुरुवात केली तर, किंवा तो स्वतःलाच ईश्वर समजू लागला तर. पण दोन्ही प्रकारांनी तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्धाचे अस्तित्व नाकारत देखील नसतो. दुसऱ्या प्रकारातही निसर्गातल्या घडामोडीचे नियंत्रण करणारे पडद्यामागचे एक चैतन्य स्वरूपी अस्तित्व तो मान्य करतोच. तो स्वतःलाच ही श्रेष्ठ व्यक्ती समजतो की अशी शक्ती स्वतःपेक्षा वेगळी कोणी दुसरी आहे असे मानतो. हे आपल्या दृष्टीने महत्वाचे नाही. मूळ प्रवृत्ती त्यात आहेच, त्याचा विश्वास आहेच. तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही. आता माझेच घ्या, मी यापैकी पहिल्या प्रकारातही मोडत नाही किंवा दुसऱ्या प्रकारातही नाही. सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्व मी मुळातच नाकारतो.
मी ते का नाकारतो हे नंतर बघू. येथे मला या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे आहे की नास्तिकतेची शिकवण अंगीकारण्यास पोकळ गर्विष्ठपणाने मला उद्युक्त केलेले नाही. मी स्वतःच ती सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा तिचा प्रतिस्पर्धी वा अवतार नाही. एक गोष्ट आता निश्चित आहे की अशा प्रकारच्या विचारसरणीकडे मी वळण्यास स्वतःचा खोटा बडेजाव कारणीभूत नाही. हा आरोप खोटा आहे हे साबित करण्यासाठी आपण वस्तुस्थिती पडताळून पाहू. या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या अवाजवी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे का ते आपण पाहूया. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या यावरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती अशा एक अप्रसिद्ध तरुण जेव्हा मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबवले होते. नास्तिकतेकडे वळू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो. तरीही मी कधी अभ्यासू किंवा चमकणारा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची संधी मला कधी मिळालीच नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्यक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता अशा शामळ व बुजऱ्या वृत्तीचा मी मुलगा होतो. आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्य समाजी होते. आर्य समाजी हा बाकी काहीही असो पण नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या DAV शाळेत गेलो आणि 1 वर्ष मी तिथल्या वसतिगृहात राहिलो. तेथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थने व्यतिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्र पठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्फूर्ती मला त्यांच्या शिकवणीतून मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो. असहकाराच्या दिवसात मी नॅशनल कॉलेजात जाऊ लागलो. उदारमतवादाला अनुसरून विचार करणे, देव किंवा धार्मिक प्रश्नांबाबत चर्चा करणे व त्यांच्यावर टीका करणे मी तिथेच सुरू केले. पण तरीही मी श्रद्धावान आस्तिक होतो. त्या वेळेपावेतो मी केस न कापता ते लांब राखण्यास सुरुवात केली होती. परंतु पौराणिक गोष्टी किंवा शीख व इतर कोणत्याही धर्माच्या शिकवणुकीवर माझा कधी विश्वास बसलाच नव्हता. देवाच्या अस्तित्वावर माझा पक्का विश्वास होता. पुढे मी क्रांतिकारी पक्षात सामील झालो. सर्वात आधी मी ज्याच्या सानिध्यात आलो त्या आमच्या नेत्याची देवाबद्दल पक्की खात्री नसली तरी तो देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकत नसे. माझ्या देवाविषयीच्या सततच्या चौकशांवर तो म्हणत असे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रार्थना करत जा. आता हे म्हणजे नास्तिकता उणे ते मत म्हणून अंगीकारण्यास लागणारे धैर्य होय. मी ज्याच्या सहवासात आलो तो दुसरा नेता कट्टर आस्तिक होता. त्याचा नामोल्लेख करायचा तर ते म्हणजे कराची कटासंबंधी आता जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आदरणीय कॉम्रेड सच्चिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन या त्यांच्या सुप्रसिद्ध व एकमेव पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासून देवांची थोरवी आवेशाने गायलेली आहे. या सुंदर पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या शेवटच्या पानावर वेदांत निष्ठेशी सुसंगत अशा स्तुतिसुमनांचा देवावर केलेला वर्षाव हा त्यांच्या गूढवादी विचारांचा एक सहज लक्षात येण्याजोगा भाग आहे. 28 जानेवारी 1925 रोजी हिंदुस्थानभर वाटली गेलेली क्रांतिकारी पुस्तिका ही सुद्धा त्यांच्याच लेखणीतून उतरलेली आहे असे सरकारी बाजूचे म्हणणे आहे. आता गुप्त संघटनेच्या कामात नेहमी प्रमुख नेता आपली स्वतःचीच मते मांडतो व जवळच्या लोकांना ती मान्य करावीच लागतात. कार्यकर्त्यांचे त्याविषयी मतभेद असले त्यांना नेत्यांच्या मतांना मूकपणे संमती द्यावी लागते. त्या पुस्तकातील एक संपूर्ण परिच्छेद देवाची थोरवी, त्याची विश्वक्रीडा आणि अगाध लीला यावर आहे. हे सर्व म्हणजे गूढवाद आहे. एकूण सांगायचे काय तर क्रांतिकारी पक्षात ईश्वरावरचा अविश्वास ही कल्पना मुळीच रुजलेली नव्हती हेच मला दाखवायचे होते.
चारही सुप्रसिद्ध काकोरी क्रांतीवीरांनी त्यांचा शेवटचा दिवस ईश्वराच्या प्रार्थनेत घालवला. रामप्रसाद बिस्मिल हा सनातनी आर्य समाजी होता. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजन लाहिरी हा उपनिषदे व गीतेतील स्तोत्रे पठण करण्याची आपली इच्छा आवरू शकला नाही. त्यांच्यातलाच एक मनुष्य मी पाहिला आहे की ज्याने कधीही प्रार्थना केली नाही आणि तो म्हणत असे, तत्वज्ञान ही माणसातला दुबळेपणा व त्याच्या ज्ञानाची मर्यादा यांची निष्पत्ती आहे. हा माणूस सुद्धा आज जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, परंतु तो सुद्धा देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य दाखवू शकला नाही. तोपर्यंत मी फक्त एक स्वप्नाळू आदर्शवादी क्रांतिकारक होतो. त्या वेळेपावे तो आम्ही फक्त अनुयायी होतो. सर्व जबाबदारी स्वतः पेलण्याची वेळ आमच्यावर त्यानंतर आली. अपरिहार्य अशा दडपणशाहीमुळे पक्षाचे अस्तित्वच मुळी काही काळ अशक्य वाटू लागले होते. उत्साही कॉम्रेड्स नव्हे तर नेतेच आमची हेटाळणी करू लागले होते. एखाद्या दिवशी आमच्या स्वतःच्या कार्यक्रमाच्या व्यर्थतेची मला सुद्धा खात्री पटणार की काय अशी भीती मला काही काळ वाटायची. ती वेळ म्हणजे क्रांतिकारक आयुष्यातला निर्णायक क्षण होता. महत्वाचे वळण होते. अभ्यास कर अशी हाक माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली. प्रतिस्पर्ध्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला तोंड देता येणे शक्य व्हावे म्हणून अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली. माझ्या सुरुवातीच्या श्रद्धा व ठाम मते या त्यानंतर ठळक बदल झाले. आमच्या आधीच्या लोकांचा फक्त हिंसक कृतीवर भर होता. त्या स्वप्नाळूपणाची जागा गंभीर विचारांनी घेतली. गूढवाद व आंधळी निष्ठा विरून गेली. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करणे योग्य ठरेल व अहिंसा ही लोक चळवळीसाठी अपरिहार्य धोरण ठरेल. हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आदर्शासाठी आम्ही लढत होतो त्याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या इतर क्रांत्यांमधल्या आदर्शाचा अभ्यास केला. साम्यवादाचा जनक मार्क्स त्याच्याबद्दल काही वाचले. स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडवणारे लेनिन, ट्रॉटस्की व इतर यांच्याबद्दल बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. सलग ग्रंथांच्या रूपात लिहिलेले तरी बाकुनीचे गॉड अँड स्टेट म्हणजेच ईश्वर आणि शासन सत्ता हे पुस्तक या विषयावरचा उद्बोधक अभ्यास आहे. त्यानंतर निर्लंब स्वामीचे कॉमन सेन्स या नावाचे पुस्तक माझ्या पाहण्यात आले. हे पुस्तक फक्त गूढवादी नास्तिकतेच्या प्रकारात मोडणारे आहे. या विषयात मला सर्वात जास्त आस्था वाटू लागली. 1926 सालच्या शेवटी विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्यांचे नियंत्रण करणाऱ्या अशा सर्व श्रेष्ठ ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या फोलपणाविषयी माझी खात्री आहे. माझी धार्मिक श्रद्धा मी दूर फेकली. मी याबद्दल उघड बोलू लागलो. माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली. मी नंबर 1चा नास्तिक बनलो. पण त्या सर्वांचा नेमका अर्थ काय याची चर्चा नंतर करू. 1927च्या मे मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. त्या अटकेने मला आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस माझ्या मागे आहेत या गोष्टीची मला कल्पना नव्हती. एका बागेतून जाताना अचानकपणे पोलिसांनी घेरल्याने माझ्या लक्षात आले. त्या प्रसंगी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलीही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलीस ठाण्यावर नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. बरेच दिवस पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्या चालण्यावरून मी तर्क केला की काकोरी पक्षाशी आणि इतर क्रांतिकारक कार्याशी असलेल्या माझ्या संबंधांविषयी त्यांना काही माहिती मिळाली होती. त्यांनी मला सांगितले की काकोरी खटल्याची सुनावणी चालू असताना मी लाहोरमध्ये होतो. मी त्यांच्या सुटकेसाठी सल्लामसलत करून एक योजना आखली होती. त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही बॉम्ब हस्तगत केले आणि चाचणी घेण्यासाठी 1926 साली दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीत त्यातला एक फेकला.
त्यांनी मला हे सुद्धा सांगितले की माझ्या भल्यासाठी जर मी क्रांतिकारी पक्षाच्या हालचालीवर प्रकाश टाकणारे काही निवेदन देऊ शकलो तर मला शिक्षा होणार नाही, उलट मला मुक्त केले जाईल. त्यांच्या या सूचनेला मी हसलो. तो सर्व भंपकपणा होता. आमच्यासारख्या कल्पना बाळगणारी माणसे आपल्याच निष्पाप माणसांवर बॉम्ब फेकत नसतात. एक दिवस सकाळीच त्यावेळचा गुप्तचर खात्यातला प्रमुख वरिष्ठ अधिकारी न्यूमन माझ्याकडे आला. बऱ्याच सहानुभूतीपूर्वक बोलण्यानंतर एक अत्यंत दुःखद अशी बातमी त्याने मला सांगितली. मी जर त्यांनी मागितल्याप्रमाणे निवेदन दिले नाही तर काकोरी प्रकरणात बादशाह विरुद्ध युद्ध चालवण्याच्या कटाबद्दल आणि दसरा बॉम्बस्फोटातल्या निर्घुण हत्येबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल. त्याने मला आणखी असेही सांगितले की गुन्हा साबित करून मला फाशी देण्या इतपत पुरावा त्यांच्यापाशी आहे. मी जरी निरपराध होतो तरी तेव्हा माझी खात्री होती की मनात आणले तर पोलीस त्यांना हवे ते करू शकत होते. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे 2 वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगी देखील मी माझ्या तत्वांना चिकटून राहू शकतो याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःचेच मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीत उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहुना या गोष्टी सुखावह सुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व जर असेलच तर पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुतकारू शकत नाही. आणि जर त्याने असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. मी माझ्या ध्येयासाठी माझ्या प्राणांचा त्याग करत आहे. याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात जे ऐश्वर्य भोगलंय त्याची स्वप्न पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी काढली जाईल तोच शेवटचा क्षण असेल, तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा यांचा तेथेच अंत होईल, बस इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्य दिव्य यश न मिळालेले एक संघर्षाचे थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून काही जास्त नाही. स्वार्थी हेतू न बाळगता तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न करता अगदी निरीच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. ज्या दिवशी असे अगणित स्त्री पुरुष आपल्याला आढळतील की जे मानवजातीची सेवा व यातनाग्रस्त मानवाची मुक्ती सोडून दुसऱ्या कशाही करता आयुष्य वाहूच शकणार नाहीत, तो दिवस स्वातंत्र्य युगाची नांदी ठरेल. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी राजा होण्याची व इतर कोणती किंवा मृत्यूनंतर स्वर्गात मिळणाऱ्या ऐश्वर्य भोगाची अपेक्षा न ठेवता मानवजातीच्या मानेवरील गुलामगिरीचे जू उलथवून टाकण्यासाठी आणि स्वातंत्र्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी जुलमी सत्ताधीशांना व पिळवणूक करणाऱ्यांच्या सत्तेला आव्हान देण्याचे हा मार्ग चोखळण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल.
त्याच्या स्वतःच्या व्यक्तिशः दृष्टीने हा मार्ग धोक्याचा आहे, परंतु त्यांच्या उदात्त वृत्तीला हाच एकमेव गौरवास्पद मार्ग आहे, म्हणून त्या मार्गावर ते पावले उचलतील. आपल्या उदात्त ध्येयाबद्दलचा त्यांचा अभिमान म्हणजे पोकळ दिमाग आहे असा गैरसमज करून घ्यायचा का? अशी निंद्य पदवी त्यांना बहाल करायला कोण धजेल? अशा माणसाला मी मूर्ख तरी म्हणेन किंवा चमचा तरी म्हणेन, पण त्याला आपण क्षमा करू, कारण या माणसांच्या हृदयात उसळणाऱ्या भावनांची व उदात्त उर्मीची तीव्रता तो समजूच शकत नाही. त्याचे हृदय हे फक्त एक मांसाचा गोळा झालेली असते, त्याची दृष्टी अधू बनलेली असते आणि दुसऱ्या कोणत्या तरी हितसंबंधाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसलेले असते. स्वतःच्या पायावर उभे राहणे हे नेहमीच ऐट म्हणून समजले जाण्याची शक्यता असते. हे दुःख आणि कीव येण्यासारखे आहे, पण त्याला इलाज नाही. तुम्ही जेव्हा प्रचलित असलेल्या श्रद्धेला विरोध करता, तुम्ही जेव्हा एखाद्या थोर विभूतीवर वा नेत्यावर टीका करता, तेव्हा तुमच्या युक्तिवादाच्या सामर्थ्यामुळेच तुम्ही गर्विष्ठ आहात अशी निंदा नरस्ती करणे अनेकांना भाग पडते, कारण ती विभूती टीका करण्यापलीकडे आहे. तिचे काहीच कधी चूक असू शकत नाही असा सर्वसाधारण समज असतो. हे सर्व मनाच्या साचलेपणामुळे असते. टीकात्मक दृष्टी आणि स्वतंत्र विचार करणे ह्या दोन गुणांशिवाय कोणीही खरा क्रांतिकारक होऊ शकत नाही. महात्माजी थोर आहेत म्हणून त्यांच्यावर कोणी टीका करू नये. त्यांना उच्च स्थान मिळाले आहे म्हणून ते जे म्हणतील ते राजकारण किंवा धर्माच्या बाबतीत असो किंवा अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राबाबत असो, ते बरोबरच आहे. तुम्हाला पटो किंवा न पटो, तुम्ही म्हणायला हवे होय होय हे सत्य आहे. ही मनोवृत्ती कधीच विकास घडण्याला पोषक असत नाही, किंबहुना ती प्रतिगामी आहे. आपल्या वाडवडिलांनी सर्वश्रेष्ठ ईश्वरावरील श्रद्धा निर्माण करून जोपासून ठेवली आहे, म्हणून जो कोणी या श्रद्धेच्या खरेपणाला आव्हान देईल किंवा त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या अस्तित्वाबद्दल शंका घेईल तो धर्मभ्रष्ट नीच गणला जाईल. जर प्रतिवाद करून खोडून न काढता येणे इतपत त्याचा युक्तिवाद भक्कम असेल आणि ईश्वराच्या कोपाने त्याच्यावर काही आपत्ती कोसळेल अशी धमकी देऊन घाबरवता न येणे इतपत त्याचे मन खंबीर असेल, तर त्याची गर्विष्ठ म्हणून नालस्ती केली जाते आणि त्याची वृत्ती बढाईखोरीची ठरवली जाते. तर मग या निष्फळ चर्चेत वेळ का दवडायचा? या सर्व गोष्टी संबंधी वादविवाद का करायचा? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे प्रथमच आज उपस्थित झाला आहे आणि प्रथमच इतक्या सडेतोडपणे हाताळला जात आहे, म्हणून ही दीर्घ चर्चा आवश्यक आहे. पहिल्या प्रश्नाचा विचार करता मला असे वाटते की पोकळ ऐटीमुळे मी नास्तिकतेकडे वळलो नाही हे मी स्पष्ट केले आहे. माझा युक्तिवाद पटणारा आहे किंवा नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे, मी नव्हे. मला ठाऊक आहे की सध्याच्या माझ्या परिस्थितीत माझी जर देवावर श्रद्धा असती तर माझे आयुष्य सुसह्य झाले असते, माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. उलट देवावर विश्वास नसल्याने परिस्थिती जास्तच बिकट, रुक्ष आणि असह्य झाली आहे. थोड्याशा गूढवादाच्या स्पर्शाने ती काव्यमय झाली असती, पण माझ्या प्राक्तनाला सामोरे जाताना अशा प्रकारच्या कोणत्याही मादक कैफाची मदत मला नको आहे. मी वास्तववादी आहे. बुद्धीच्या जोरावर मला माझ्यातल्या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करायची आहे. हे करण्यात मला नेहमीच यश मिळाले आहे असे नाही. धडपडणे हे माणसाचे कर्तव्य आहे. यश हे योगायोगावर व आजूबाजूची परिस्थिती यांवर अवलंबून असते. दुसरा प्रश्न असा की जर तो पोकळ दिमाग नसेल तर पूर्वापार चालत आलेली धार्मिक श्रद्धा नाकारायला दुसरे काहीतरी कारण असलेच पाहिजे. होय, आहे. ते कोणते? इकडेच मी आता वळतो आहे. माझे म्हणणे असे आहे की ज्या माणसाकडे वापरता येण्याजोगी काही एक विवेक बुद्धी आहे, तो मनुष्य नेहमी आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा एखाद्या वेळी पुरावा उपलब्ध नसतो तेव्हा तत्वज्ञान एक महत्त्वाचे कार्य बजावत असते. मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझा एक क्रांतिकारक मित्र म्हणत असे की माणसाच्या दुबळेपणातून तत्वज्ञान निर्माण होते. या जगाचे रहस्य त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ
त्याचे का व कसे हे शोधायचा प्रयत्न करायला जेव्हा आपल्या पूर्वजांना भरपूर वेळ होता, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्यक्ष पुरावे फारच थोडे उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःला सुचेल त्या मार्गाने विश्वरहस्याचे आकलन करत गेला. आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या धर्मपंथांच्या मूलभूत तत्वांमध्ये बराच फरक आढळतो. कधी कधी हा फरक अत्यंत परस्पर विरोधी व संघर्षशील स्वरूप धारण करतो. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानांमध्ये भेद आहे इतकेच नव्हे, तर भूगोलार्धातल्या वेगवेगळ्या विचारप्रणालीमध्येही भेद आहे. पौर्वात्य धर्मात मुस्लिम श्रद्धा ही हिंदू श्रद्धेशी मुळीच जुळणार नाही. खुद्द हिंदुस्थानात देखील बुद्धवाद व जैनवाद हे ब्राह्मणवादातून खूपच वेगळे आढळतात. पुन्हा ब्राह्मणवादातही आर्य समाज आणि सनातन धर्म इत्यादी अंतविरोधी प्रवाह आहेत. चार्वाक हा प्राचीन काळातील आणखी एक स्वतंत्र तत्वज्ञ आहे. त्या काळातही त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले. हे सर्व पंथ मूलभूत प्रश्नांबाबत एकमेकांपासून भिन्न आहेत आणि प्रत्येकाला वाटते की आपलेच बरोबर आहे. हेच तर दुर्दैव आहे. जुन्या काळातले ऋषी व विचारवंत यांनी केलेले प्रयोग व मांडलेली तत्वज्ञाने यांचा अज्ञानविरुद्ध चाललेल्या आपल्या पुढच्या लढ्याला उपयोग करून घेऊ या गहन प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी कट्टर, निग्रही, अबाधित श्रद्धेबद्दल स्तोम वाजवून आपण आपली बौद्धिक निष्क्रियता सिद्ध करत आहोत आणि अशा तऱ्हेने मानवी विकासात अडथळा बनण्याचा गुन्हा करत आहोत. विकास घडवायला सज्ज ठाकलेल्या माणसाला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीबद्दल टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो व तिला आव्हान द्यावे लागते. प्रचलित श्रद्धेचा कानाकोपरा धुंडाळून त्याने प्रत्येक लहान सहान बाबींची विवेकनिष्ठ चिकित्सा करायला हवी. अशा बऱ्याच विचारांती तर त्याला एखाद्या सिद्धांतावर किंवा तत्वज्ञानावर विश्वास ठेवणे योग्य वाटले तर त्याच्या अविश्वासाचे आपण स्वागत करू. त्याची विचार पद्धती चूक असू शकते, चुकीच्या मार्गाने गेलेली असू शकते किंवा खोटी व फसवी असू शकते, पण त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊ शकते, कारण बुद्धी आणि त्याचा जीवनाचा वाटाडा असतो. पण केवळ श्रद्धा व अंधश्रद्धा धोकादायक आहेत. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनवते. जो मनुष्य स्वतःला वास्तववादी म्हणवतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. जर विवेकबुद्धीच्या प्रखर हल्ल्याला ती अंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर ती कोसळून पडेल. म्हणून सर्वप्रथम त्याने करण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्व पुरातन श्रद्धांचा संपूर्ण निपात करून नव्या तत्वज्ञानाच्या उभारणीसाठी जागा मोकळी करायची. यानंतर सकारात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात होते. तेव्हा कधी कधी जुन्या श्रद्धांमधला माल नव्या श्रद्धांच्या पुनर्बांधणीसाठी वापरात आणला जाऊ शकतो. माझ्यापुरते म्हणाल तर मी प्रारंभीच मान्य करतो की या मुद्द्यासंबंधी मी जास्त अभ्यास करू शकलो नाही. पौर्वात्य तत्वज्ञान अभ्यासाची माझी फार इच्छा होती, पण मला तशी संधी व वाव कधी मिळाला नाही. पण जोवर नकारात्मक बाजूने अभ्यासाची चर्चा आपण करत आहोत तोपर्यंत मला वाटते की जुन्या श्रद्धांच्या सत्यतेविषयी गंभीर संदेह उत्पन्न करण्याइतपत तरी माझी खात्री झाली आहे. निसर्गातील घडामोडींचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही याबद्दल माझी पक्की खात्री झाली आहे. आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि संबंध पुरोगामी चळवळीची दिशा ही आपल्या सेवेसाठी राबवण्यासाठी माणसाने निसर्ग काबूत आणण्याकडे आहे. या सर्व सृष्टीला चालवणारी एखादी चैतन्यमय शक्ती तिच्या मागे नाही, हे आमचे तत्वज्ञान आहे. धर्मश्रद्धेच्या सत्यतेबद्दल आस्तिक लोकांना आम्ही प्रश्न विचारतो. तुमच्या श्रद्धेनुसार जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा विधात्याने निर्माण केले असेल तर त्यांनी मुळात हे सर्व का निर्माण केले हे मला कृपया सांगाल का? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकांतिकांची ही सतत बदलती व चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणी मात्र समाधानी नाही, हे सर्व जग त्यांनी का निर्माण केले? कृपा करून हाच त्याचा कायदा असे म्हणू नका. जर तो नियमांनी व कायद्यांनी बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही. तो आपल्या सारखाच गुलाम आहे.
कृपा करून ही त्याची आनंद क्रीडा आहे असे म्हणू नका. नीरोने एक रोम जाळले. त्याने तशी अगदी थोडी माणसे मारली. त्याने फारच थोड्या शोकांतिका निर्माण केल्या आणि हे सर्व त्याने केले ते निव्वळ त्याच्या आनंदोपभोगासाठी. आणि इतिहासात त्याचे स्थान काय आहे? इतिहासकार त्याचा कोणत्या नावाने उल्लेख करतात? सगळ्या जहरी विशेषणांचा त्याच्यावर वर्षाव होत असतो. जुलमी, हृदयशून्य, विकृत व दुष्ट नीरोचा निषेध करून त्याची निंदा करणाऱ्या लिखाणाने पानेच्या पाने भरली. स्वतःच्या सुखासाठी एका चंगेज खानाने हजारोंचे प्राण घेतले, तर आज आपण त्याच्या नावाचा देखील तिरस्कार करतो. तर मग प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेला, प्रत्येक क्षणाला असंख्य शोकांतिका घडवत आलेल्या व अजूनही घडत असलेल्या तुमच्या अनादि अंत नीराचे, ईश्वराचे समर्थन तुम्ही कसे काय करणार आहात? प्रत्येक क्षणी चंगेज खानाला मागे टाकणाऱ्या त्याच्या दुष्कृत्यांचा तुम्ही कसा काय पाठपुरावा करणार आहात? खरोखरच्या नरक असणाऱ्या, सततचा कटू असंतोष नांदणाऱ्या या जगाला त्याने निर्माण का केले? मी विचारतो, जर त्याच्याकडे तसे सामर्थ्य होते तर परमेश्वराने मानवाला निर्माण का केले? या सर्वाचे समर्थन काय? तुम्ही असे म्हणणार आहात का की यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसांना पुढे बक्षीस देण्यासाठी आणि पापी लोकांना पुढे शिक्षा करण्यासाठी त्याने हे सर्व निर्माण केले? वा वा, एखाद्या माणसाने नंतर एक मुलायम सुखकारक मलम चोळण्यासाठी जर तुमच्या अंगाला जखमा केल्या तर तुम्ही त्याचे कुठपर्यंत समर्थन करणार आहात? भुकेल्या, चवताळलेल्या सिंहापुढे माणसे फेकायची आणि हिंस्र पशूंच्या करवी मृत्यूतून जर ते वाचलेच तर त्यांची काळजी घ्यायची, शुश्रूषा करायची. हे खेळ रोममध्ये ग्लॅडिएटर या प्रथेमध्ये होत असत. अशी संस्था स्थापन करणाऱ्या व त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांचे हे कृत्य कितपत योग्य होते? आणि म्हणूनच मी विचारतो, त्या जाणत्या विधात्याने हे जग आणि त्यातला मानव का निर्माण केला? स्वतःचे सुख मिळवायला? तर मग नीरो आणि यात काय फरक? मुसलमान आणि ख्रिस्ती बांधवांनो, हिंदू तत्वज्ञान हे आणखी काही ना काही कारणे पुढे करतच राहतील. मी तुम्हाला असे विचारतो की वरील प्रश्नाला तुमचे उत्तर काय? तुम्ही पूर्वजन्मावर विश्वास ठेवत नाही. यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसांच्या पूर्वसंचित पापांचे कारण तुम्ही पुढे करू शकणार नाही. मी असे विचारतो की शब्दातून जग साकार करायला 6 दिवसांचा हा खटाटोप त्या सर्व शक्तिमान ईश्वराने का केला? आणि वर सर्व काही ठीक आहे असे तो म्हणाला. या विधात्याला आज बोलवा, मागील इतिहास त्याला दाखवा, वर्तमान परिस्थितीविषयी त्याला विचार करू दे आणि मग पाहूया की सर्व काही ठीक आहे असे म्हणायचे त्याला धाडस होते का? कैदखान्यातील कोठड्या, झोपडपट्ट्यात उपाशीपोटी झिजत पडलेले लाखो जीव, भांडवलशाही रक्तपिपासूंकडून त्यांच्या रक्तशोषणाची क्रिया धीमेपणाने म्हणा किंवा उदासीनतेने न्याहाळत राहणारे पिळले जाणारे कामगार पाहून साधे तारतम्य असलेल्या कोणाही माणसाच्या अंगावर शहारे येतील. अशा प्रकारे होत असलेल्या मानवी शक्तीचा अपव्यय गरजू श्रमिक लोकांना वाटण्याऐवजी समुद्रात फेकून दिले जाणारे जास्तीचे उत्पादन आणि मानवी हाडांनी भरलेल्या पायावर उभे असलेले राजवाडे हे सर्व पाहू दे आणि मग म्हणू दे सर्व काही ठीक आहे. का आणि कशासाठी? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही गप्प आहात, ठीक आहे, मी पुढे जातो. तुम्ही हिंदूंनो, तुम्ही मानता की या जन्मी कष्ट सोसणारे हे मागच्या जन्मी पाप केलेल्यांच्या कोटीतले आहेत. ठीक, तुम्ही म्हणता की या जन्मी जुलूम करणारे हे त्यांच्या पूर्वजन्मात महात्मे होते म्हणून ते आज सत्ता सुख उपभोगत आहेत. मला हे कबूल आहे की तुमचे पूर्वज फार धूर्त होते. विवेकनिष्ठ विचार करण्याचे व देवाधर्मावरील अविश्वासासंबंधी चालणारे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांनी भक्कम शस्त्रे घडवण्याचा प्रयास केला. पण आत्ताच्या त्यांच्या उच्च जन्माचे जे कारण कितपत टिकाव धरू शकते याचे आपण परीक्षण करूया. सर्वात प्रसिद्ध व मान्यवर अशा कायदेपंडितांच्या दृष्टिकोनातून गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे समर्थन फक्त 3 किंवा 4 प्रकारे होऊ शकते. मुख्य 3 प्रकार म्हणजे बदला घेणारे, सुधारणेला चालना देणारे किंवा आणखी गुन्ह्यांना प्रतिबंध करणारे शासन. सर्व आधुनिक विचारवंतांनी बदला घेण्यासाठी शिक्षा ही कल्पना निषिद्ध ठरवली आहे.
गुन्ह्यांचा विरोध करण्याकरता शिक्षा ही विचाराची पद्धतही ताज्य ठरवली जाऊ लागली आहे. मानव जातीच्या विकासाला आवश्यक आणि अपरिहार्य अशी कल्पना सुधारण्यासाठी शिक्षा हीच आहे. समाजाला उपयुक्त आणि कार्यक्षम शांतताप्रिय नागरिक म्हणून गुन्हेगाराला समाजामध्ये परत येता यावे या शिक्षण पद्धतीचा कटाक्ष आहे. परंतु आपण घटकाभर त्यांना गतजन्मीचे समजले तरी अशांना देव जी शिक्षा ठोठावतो ती कशा प्रकारची असते? तुमचे असे म्हणणे आहे की त्यांना गाय, मांजर, झाडझुडू, पशु वगैरे जन्म देऊन जगात पाठवतो. तुम्ही त्यांची संख्या 84 लक्ष ठरवली आहे. मी तुम्हाला असे विचारतो की याचा माणसाची सुधारणा होण्याच्या दृष्टीने काय परिणाम होतो? पाप केल्यामुळे पूर्वीच्या जन्मी की याचा म्हणून जन्मलो होतो म्हणून आता मी नीट वागतो असे सांगणारी किती माणसे तुम्हाला भेटली आहेत? एकही नाही. तुमच्या पुराणातले दाखले देऊ नका. तुमच्या पुराण कथांचा परामर्श घ्यायला मला आता सवड नाही. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे का, गरीब असणे हे जगातले सर्वात मोठे पाप आहे. गरिबी हे पाप आहे, ही शिक्षा आहे. आणखी जास्त गुन्हे करण्यास प्रवृत्त करेल, नव्हे भाग पाडेल. अशा शिक्षेचे प्रकार सुचवणाऱ्या गुन्हाशास्त्रज्ञांची, कायदे पंडितांची आणि कायदे करणाऱ्यांची तुम्ही प्रशंसा कराल काय? तुमच्या ईश्वराने हा विचार आधी केला नव्हता का की त्यालाही अनुभवातून शिकायचे होते? मानव जातीला सोसाव्या लागणाऱ्या अपरंपार यातनांच्या कष्टाच्या बदल्यात एखाद्या चांभार किंवा मेहतराच्या गरीब व अशिक्षित कुटुंबात जन्माला येणाऱ्या माणसाच्या नशिबी काय लिहिलेले असते असे तुम्हाला वाटते? तो गरीब असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. उच्च जातीत जन्मल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या इतर माणसांकडून त्याचा द्वेष केला जातो, त्याला दूर ठेवले जाते. त्याच्या नशिबी आलेले अज्ञान, गरिबी आणि त्याला मिळणारी अपमानाची वागणूक यामुळे त्याच्या मनात समाजाविषयी कटुता निर्माण होते. समजा त्याने एखादे पाप केले तर त्याचे प्रायश्चित्त कुणाला भोगावे लागते? देवाला, त्याला स्वतःला की समाजातल्या प्रतिष्ठितांना व सुशिक्षितांना? मगरूर व अहंकारी ब्राह्मणांकडून जाणीवपूर्वक ज्यांना अज्ञानी ठेवण्यात आले, तुमच्या पवित्र वेदग्रंथातील थोडीशी देखील वाक्य कानावर पडली म्हणून ज्यांना कानात वितळलेले शिसे ओतून घेण्याची शिक्षा मिळत असे, अशा माणसांना मिळणाऱ्या शिक्षेचे काय? त्यांनी जर गुन्हा केला नसेल तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरले जावे आणि कोणी त्याचे दुष्परिणाम सहन करावे? माझ्या प्रिय मित्रांनो, हे सिद्धांत म्हणजे मूठभर प्रस्थापित लोकांनी शोधलेल्या युक्त्या आहेत. या सिद्धांतांच्या आधारे त्यांनी बळकवलेल्या सत्तेचे, संपत्तीचे आणि श्रेष्ठत्वाचे ते समर्थन करतात. होय, बहुधा अपटन सिंक्लेअरने कुठेतरी असे लिहिले आहे की माणसाला फक्त अमरत्वावर विश्वास ठेवायला लावा आणि मग त्याची संपत्ती, मालमत्ता खुशाल लुबाडा. कदाचित अजिबात कुरकुर न करता तो त्यामध्ये तुम्हाला मदतही करेल. धर्मोपदेशक आणि सत्ताधारी यांच्यातल्या युतीमुळेच तुरुंग, वधस्तंभ, दंडुका आणि हे धार्मिक विचार जन्माला आलेले आहेत. मी तुम्हाला असे विचारतो की जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करतो तेव्हा अशा माणसाला तुमचा तो सर्वशक्तिमान ईश्वर परावृत्त का करत नाही? असे करणे त्याला सहज शक्य आहे. युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने का ठार मारले नाही किंवा त्यांच्यातली युद्धाची उर्मी का गाडली नाही? महायुद्धाने मानव जातीवर कोसळणारी आपत्ती त्याला अशा प्रकारे टाळता आलीच असती. हिंदुस्थानला स्वतंत्र करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करून टाकत नाही? उत्पादनांच्या साधनांवरचा वैयक्तिक मालकी हक्क सोडावा अशी उत्साही परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदारांच्या मनात का रुजवत नाही? अशा मार्गाने सर्व धार्मिक जनतेची नव्हे तर संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या दास्यातून मुक्तता तो का करत नाही? समाजवादी सिद्धांतांच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हाला चिकित्सा करायची आहे ना, तो प्रत्यक्षात उतरवण्याचे काम मी तुमच्या परमेश्वरावरच सोपवतो. सर्वसाधारण लोककल्याण हा समाजवादाचा लाभ आहे असे लोक मान्य करतात, पण तो अव्यवहार्य आहे या सबबीखाली त्याला विरोध करतात. मग परमेश्वरालाच मध्यस्थी करू दे आणि व्यवस्थितपणे रचना करू दे. आता उगाच गुळगुळीत हरकती पुढे करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांचा काही उपयोग नाही. मला तुम्हाला असे सांगावयाचे आहे की ईश्वराची तशी इच्छा आहे म्हणून इंग्रजांचे राज्य आपल्यावर नाही.
तर त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आपण त्याला विरोध करण्याचे धैर्य दाखवत नाही म्हणून आहे. देवाच्या सहाय्यतेने ते आपल्याला अंकित ठेवत नाहीत, तर बंदुका, दारुगोळे, काडतुसे, पोलीस, सैन्य आणि आपली उदासीनताही कारणीभूत आहे. आणि याच्यामुळेच एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून राक्षसी पिळवणूक करणे यासारखी मानवी समाजाच्या दृष्टीने एक घृणास्पद पाप ते अत्यंत यशस्वीपणे करत राहतात. कुठे आहे देव? काय करतोय तो? मनुष्य प्राण्याच्या या यातनांमुळे त्याला अत्यंत आनंद होतो आहे का? नीरो, चंगेज खान त्यांचा धिक्कार असो. या विश्वाची आणि माणसाची उत्पत्ती कशी झाली याचे मी स्पष्टीकरण कसे देतो असा तुमचा प्रश्न आहे का? ठीक आहे, ते मी सांगतो. चार्ल्स डार्विनने या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा अभ्यास करा. सोहम स्वामीचे कॉमन सेन्स हे पुस्तक वाचा. काही प्रमाणात ते तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल. विश्वाची व माणसांची उत्पत्ती ही नैसर्गिक क्रिया आहे. तारका मंडळातील वेगवेगळ्या पदार्थांच्या मिश्रणाने ही पृथ्वी तयार झाली आहे. कधी? इतिहासात शोधा. त्याच प्रक्रियेने पशु आणि शेवटी मानव तयार झाला. प्राणी जातींची उत्पत्ती हा डार्विनचा ग्रंथ वाचा आणि त्यानंतरची सर्व प्रगती ही मानवाचा निसर्गाशी सतत चालणारा संघर्ष व त्याचा निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न यामुळे झाली आहे. या प्रक्रियेचे थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे तर ते असे आहे. तुमचा पुढचा युक्तिवाद बहुतेक असा असेल की पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे नाही तर मग कशामुळे एखादे मूल जन्मताच आंधळे किंवा पांगळे निपजते. जीवनशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे स्पष्टीकरण असे दिले आहे की ती जीवनशास्त्रीय अशी घडामोड आहे. आपल्या अपत्याच्या जन्मापूर्वीच त्याला अपंग करण्याची पूर्ण जबाबदारी सुजाण किंवा अज्ञानी असणाऱ्या त्याच्या आईबापांची असते असे या जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बालिश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार. जर देव अस्तित्वात नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली? याला माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे आहे, जसं ते भूत पिशाच्चांवर विश्वास ठेवायला लागले तसेच ते हे सुद्धा झाले. फरक इतकाच की ईश्वरावरची श्रद्धा ही सर्वसामान्य पातळीवरची असते आणि त्यासंबंधीचे तत्वज्ञान ही चांगले प्रगत आहे. लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी पिळवणूक करणारे धूर्त लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य व मान्यता प्राप्त करून घेतात. आणि यातच धर्माचा उगम आहे असे काही जहाल मतवाद्यांचे म्हणणे आहे. पण ते मला मान्य नाही. जरी सर्व श्रद्धा, धर्म, पंथ आणि इतर अशा संस्था या जहालांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. राजाविरुद्ध बंड करणे हे प्रत्येक धर्माने पापच मानले आहे. देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःची कशी कल्पना आहे की माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. स्वतःचे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची कल्पना जास्त तपशीलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा या हेतूने दैवी कोप, दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाची दयाळू व वात्सल्य वृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी पडू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा सर्व आप्तस्वकीयांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा आप्त अजूनही आहे आणि तो विधाता आहे, सर्व शक्तिमान आहे. या कल्पनेमध्ये त्याला आधार मिळतो आणि आदिमानवाच्या काळात ही गोष्ट खरोखरीच उपयोगी होती. नैराश्यामध्ये ईश्वराच्या संकल्पनेचे फार सहाय्य होते. मूर्तीपूजा, धर्माच्या कोत्या समजुती या गोष्टीबरोबरच ईश्वरावरच्या या श्रद्धाविरुद्धही समाजाने लढा द्यायला हवा. तसेच मनुष्य जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहून वास्तववादी बनू पाहतो तेव्हा त्याने श्रद्धा दूर फेकायला हवी.
व परिस्थितीमुळे तो कोणत्याही निराशेत किंवा संकटात सापडला तरी त्या सर्वांचा समर्थपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे मित्रांनो. हा माझा पोकळ दिमाग नव्हे. नास्तिक बनवणाऱ्या या माझ्या विचार पद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिले तर दैनंदिन पूजा व ईश्वरावरची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत असे मी मानतो. मला ठाऊक नाही की देवावरची श्रद्धा आणि प्रार्थना यांची माझ्या बाबतीत काही मदत होईल की त्यांच्यामुळे माझी अवस्था आहे त्यापेक्षा बिकट होईल. सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या नास्तिकांबद्दल मी वाचले आहे आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून ठाम उभे राहणाऱ्या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितले. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवायला लागशील. मी म्हणालो, नाही महाशय, असे कधीच होणार नाही. असे करणे म्हणजे तोंडाला काळीमा फासणारे आणि मनोधैर्य खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही. वाचक आणि मित्र हो, याला तुम्ही पोकळीआईट म्हणाल का? जर ती असेल तर मला तिचा अभिमान आहे. धन्यवाद.